पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयात 23 जून रोजी 10वी नंतर करिअर बाबत सेमिनारचं आयोजन करण्यात आलंय। सामाजिक कार्यकर्ते अशोक इंदापुरे यांनी ही माहिती दिली। 10वी-12वी नंतर करिअर पर्याय निवडताना अनेक विद्यार्थी आणि पालक भांबावलेले असतात। त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी मिळावीत या उद्देशानं रविवारी 23 जून रोजी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनारचं आयोजन करण्यात आलं आहे। या सेमिनारमध्ये प्रमुख वक्ते रवींद्र कमटम, अशोक इंदापुरे हे असणार आहेत। कार्यशाळेचं पहिलं सत्र सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे। या सत्रात विविध कोर्सेसची माहिती देण्यात येईल। तसंच मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंटसह इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात येईल। तसंच ऑप्शन फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी, लागणारी कागदपत्र, विविध कोर्सेसच्या फ्रीशिप आणि स्कॉलरशिपबाबत माहिती दिली जाईल। दुसरं सत्र दुपारी 2 ते 4 या वेळेत होणार आहे। या सत्रात स्पर्धा परीक्षा आणि रोजगारविषयक सेमिनार आयोजित करण्यात येईल। या कार्यशाळेत स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, कोणत्या परीक्षा देऊ शकता, विविध नोकरीच्या संधी याबद्दल माहिती दिली जाईल। ही कार्यशाळा पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय कन्ना चौक इथं होणार असल्याचं अशोक इंदापुरे यांनी सांगितलं। नुकतीच 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे। CETचा निकाल झालेला आहे। नीटच्या निकालाचा गोंधळ चालू आहे। या पार्श्वभूमीवरती विद्यार्थी आणि पालक भांबावलेले आहेत आणि माझ्या गेल्या 15-20 वर्षाचा या चळवळीतला अनुभव पाहिला असता पूर्व भागातील विद्यार्थी पुढच्या करिअरसाठी फारसं काळजीपूर्वक नसतात आणि दिशाहीन पद्धतीने शिक्षण घेऊन केवळ पदवी मिळवतात आणि रोजगाराच्या दृष्टीनं पुन्हा त्यांची वाहतूक चालू होते। म्हणून आम्ही ठरवलं की सार्वजनिक वाचनालय आणि पुण्यातील विद्यार्थी मित्र .org या प्रोफेशनल काउन्सिलरची संस्था आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व भागातील विद्यार्थ्यांसाठी एक करिअर मार्गदर्शन शिबिर आपण रविवार दिनांक 23 जून 2024 रोजी आयोजित केलं आहे। या करिअर मार्गदर्शनमध्ये 2 सत्रात हा कार्यक्रम होणार आहे। पहिल्या सत्रामध्ये सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये विविध कोर्सेसची माहिती दिली जाईल, ज्याच्यामध्ये मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा MBA असेल, जे असे जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेची पद्धत काय आहे आणि त्याला लागणारी किमान अर्हता काय आहे या सगळ्याची माहिती आपण त्या सत्रात देणार आहोत।